क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो। आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गिरीश बापटजी, सन्माननीय खासदार अमर साबळेजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, दुसरे आपले आमदार महेश दादा लांडगे, आजमभाई पानसरे, माजी खासदार गजानन बाबरजी, सचिनजी पटवर्धन, सदाशिवजी खाडे, एकनाथजी पवार, माऊली थोरात, संजय मंगोडेकर, सारंग कामटेकर, बाबू नायर, महेश कुलकर्णी, शैलाताई मुळक, प्रमोद मिसाळ, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले सर्व उमेदवार, पदाधिकारी ज्यांचा बिनविरोध या ठिकाणी विजय झाला असे रवी लांडगे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही 21 तारखेला होणार आहे आणि या निवडणुकीचं नारळ फोडण्याकरता, नारळ वाढवण्याकरता, आपला प्रचार सुरू करण्याकरता या ठिकाणी मी यावं अशा प्रकारचा आग्रह आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा होता। आणि ज्यावेळेस मी हे स्वीकारलं त्यावेळी मला कल्पना देखील नव्हती की इतकी भव्य आणि विशाल अशा प्रकारची सभा या ठिकाणी आपण सगळे मिळून आयोजित कराल। आजची ही उपस्थिती ही गोष्ट अतिशय स्पष्ट करते की जनतेचा साथ, जनतेचं समर्थन आणि जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी रिपाई युतीच्या पाठीमागेच आहे आणि या निवडणुकीमध्ये हीच जनता आपल्याला एकहाती सत्ता दिल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे बापट साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, वर्षानुवर्ष या ठिकाणी एका पक्षाची सत्ता राहिली आणि खरोखर मला आठवतं 1992 साली मी ज्यावेळेस नगरसेवक झालो आणि नगरसेवक झाल्यानंतर काही नगरपालिकांना, महानगरपालिकांना भेटी द्यायच्या असा निर्णय आमच्या महापालिकेत झाला। त्यावेळी एकमताने त्या काळामध्ये सगळ्यांनी असं सांगितलं की अत्यंत श्रीमंत असलेली ही नगरपालिका, महानगरपालिका आहे आणि म्हणून आपण पिंपरी चिंचवडला जाऊन त्या ठिकाणी भेट देऊ। आणि 1993 साली पहिल्यांदा या पिंपरी चिंचवडचं काय काम आहे ते बघण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि खरोखर बरंच काम त्या ठिकाणी मला त्या काळामध्ये दिसलं। पण दुर्दैवाने हळूहळू या पिंपरी चिंचवडचा लौकिक हा खाली खाली जात गेला। आजही आपण ज्यावेळेस सांगतो की पिंपरी चिंचवडमध्ये खूप विकास झालाय, ते खूप पुढारलेलं शहर आहे, या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत, खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस लखपती म्हणतो त्यावेळेस असं वाटतं की हा व्यक्ती किती मोठा होता, पण नंतर जर सांगितलं की आता जरी लखपती असला तरी आधी करोडपती होता, आता लखपती झालाय, तर त्याची काय अवस्था असेल ती पिंपरी चिंचवडची अवस्था झाली। आधी पिंपरी चिंचवड हे करोडपती होतं, आता ते लखपती झालाय आणि असेच लोक ठेवले तर रोडपती व्हायची वेळ या पिंपरी चिंचवडवर येईल आणि म्हणून हे परिवर्तन झालं पाहिजे, याकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी आलो आहे। आज या शहराचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सुटले पाहिजेत। महानगरपालिकेची निवडणूक ही कलगीतुऱ्याची निवडणूक नाही आहे, ही केवळ भाषणाची निवडणूक नाही आहे। शहरासमोरचे प्रश्न काय आहेत, आमचे नागरी प्रश्न काय आहेत, याचा उहापोह झाला पाहिजे, त्याचा विचार झाला पाहिजे, त्याचं मंथन झालं पाहिजे। आमच्याजवळ त्याकरता सोल्युशन काय आहे याचा विचार झाला पाहिजे। या अर्थानं महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये नागरीकरण झालं। आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्मी लोकसंख्या, 50% लोकसंख्या, 5.5 कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवड सारख्या 300 शहरांमध्ये राहतात आणि त्यातही जर आपण विचार केला तर त्यातले निम्म्यापेक्षा जास्त लोक
70% लोक हे केवळ 26 महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये राहतात. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं नागरीकरण हे या ठिकाणी झालं. हे नागरीकरण होत असताना वेगवेगळ्या भागातनं लोक हे शहरामध्ये येत गेले आणि शहरामध्ये आल्यानंतर त्यांच्याकरता व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजे, त्यांच्याकरता त्या ठिकाणी घरांची व्यवस्था झाली पाहिजे, रोजगाराची व्यवस्था झाली पाहिजे, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या व्यवस्था या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा होती. दुर्दैवानं आपल्याला कल्पना आहे की राज्यकर्ते जे होते त्यांच्या मनामध्ये नागरीकरणाच्या संदर्भात नियोजनाची कुठली भूमिकाच नव्हती. आमचे राज्यकर्ते सातत्याने हे समजायचे की नागरीकरण हा अभिशाप आहे. हे खरं आहे की पूर्वी आपला भारत देश हा गावांमध्ये राहायचा, आजही तो गावांमध्ये राहतो, पण आता 50% नागरिक जर शहरामध्ये आले आहेत आणि हे शहरीकरण झालं आहे तर या शहरीकरणाचं नियोजन करणं हे देखील सरकारचं कर्तव्य होतं. पण शहरीकरण अभिशाप आहे अशा प्रकारच्या मानसिकतेत जगणारं सरकार, त्या सरकारनं शहरांकडे कधीच लक्ष दिलं नाही. शहराचे विकास आराखडे असतील, ते विकास आराखड्यातलं आरक्षण असेल, त्याकरता व्यवस्था उभ्या करायच्या असतील, या कुठल्याही व्यवस्था शहरांमध्ये उभ्या राहिला नाही. त्याचा परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, मोठ्या प्रमाणात लोक शहरामध्ये आले, ज्याला जिथे जागा दिसेल त्या ठिकाणी तो राहू लागला. झोपडपट्ट्या तयार झाल्या, अनधिकृत बांधकामं झाली आणि सामान्य माणसाला मिळेल त्या ठिकाणी राहण्याची वेळ आली. आज आपण बघितलं तर आपल्या शहरांमध्ये बकालपणा दिसतो. हा बकालपणा हा नागरिकांमुळे नाही आहे, हा नियोजन शून्यतेमुळे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी बकालपणा आपल्याला पाहायला मिळतो. नियोजनाचा अभाव हा सर्वकडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या देशातल्या नागरिकांना सांगितलं की नागरीकरण झालंय, हे वास्तविकता आपल्याला स्वीकारावी लागेल. नागरीकरणाला दोष देऊन चालणार नाही, नागरीकरणाला अभिशाप समजून चालणार नाही. आता शहरात आलेले लोक हे रोजगाराकरता आले आहेत, शहरात आलेले लोक हे शिक्षणाकरता आले आहेत, शहरात आलेले लोक हे त्या ठिकाणी आरोग्याकरता आले आहेत. या लोकांना व्यवस्था द्याव्या लागतील. शहरात आलेल्या लोकसंख्येला गावामध्ये परत पाठवता येणार नाही. आणि म्हणून माननीय मोदीजी म्हणाले, शहरीकरणाला केवळ आव्हान समजू नका, तर शहरीकरणाला केवळ अभिशाप समजू नका. शहरीकरण एक संधी समजा आणि या संधीचा उपयोग करून आपल्या देशातली शहरं उत्तम झाली पाहिजे, याकरता त्या शहरांचं नियोजन करा. आणि पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या शहरांकरता अनेक योजना तयार केल्या. मग त्या ठिकाणी स्मार्ट सिटीची योजना असेल, अमृत शहरांची योजना असेल, 14व्या वित्त आयोगाची योजना असेल, या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहरांचा नियोजित विकास झाला पाहिजे, शहरं उत्तम झाली पाहिजे. आज बघा आमच्या शहरांची क्षमता किती आहे. आज आमच्या देशाचं 60% जीडीपी म्हणजे काय? सेवा आणि वस्तूंची निर्मिती, वस्तू आणि सेवांची निर्मिती 60% आमच्या शहरांमध्ये होते. आणि मग हीच वस्तू आणि सेवांची निर्मिती जर त्या शहरांमध्ये सार्वजनिक क्षेत्राकरता, समाजाकरता आम्ही केली तर आमची शहरं किती वेगानं बदलू शकतात. त्यामुळे शहराची स्ट्रेंथ आहे, त्याचं पोटेन्शियल आहे, हे लक्षात घेऊन माननीय मोदीजींनी या देशातल्या शहरांकरता योजना तयार केल्या. लक्ष्मण भाऊ म्हणाले, गोष्ट खरी आहे, आमचे विकास आराखडेच मंजूर होत नाही. ते मंजूर झाले तर त्यातले आरक्षणच ताब्यात घेता येत नाही. पण मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो, राज्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही वेगानं विकास आराखडे मंजूर करायला सुरुवात केली. खरं तर आपल्या इथे विकास आराखडा मंजूर करण्याकरता इतका मोठा कालावधी जातो आणि तो कालावधी का जातो हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. सरकारकडे 4-4, 5-5 वर्ष ते का पडले राहतात हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. ते सरकारकडे पडले राहिले म्हणजे मग कोणीतरी चक्रा मारतं, चक्रा मारल्यानंतर इकडचं आरक्षण तिकडे, तिकडचं आरक्षण इकडे, आणि त्यातनं महात्मा गांधींचं जे दर्शन होतं ते वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी 8-8, 5-5, 7-7 वर्ष शहरांचे विकास आराखडे प्रलंबित राहत होते. आता 5-7 वर्षात जर विकास आराखड्यांवर तुम्ही भूमिकाच घेतली नाही, ते विकास आराखडेच मंजूर केले नाही, तर मग शहराची अवस्था काय होते? ज्यावेळी विकास आराखडा मंजूर होतो,
ज्या ठिकाणी दवाखान्याची जागा दाखवली असते तिथे हॉटेल असतं, ज्या ठिकाणी मैदानाची जागा दाखवली असते तिथे शाळा असते, जिथे शाळेची जागा दाखवली असते तिथे एखादं वसतिगृह असतं, जिथे वसतिगृहाची जागा दाखवली असते तिथे कोणाचा तरी बंगला असतो. आणि त्यानंतर हे कुठली आरक्षणं आपल्याला हातामध्ये घेता येत नाहीत. आणि म्हणून मी गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगताना मला आनंद वाटतो, 70 विकास आराखड्यांना मंजुरी दिली आणि एकही विकास आराखडा आज माझ्याकडे प्रलंबित नाही. मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो. एक प्रकारचा रेकॉर्ड या ठिकाणी आम्ही केला. पुण्याच्या विकास आराखड्याच्या संदर्भात देखील मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे कशा प्रकारे राष्ट्रवादीने त्या काळामध्ये तो आराखडा अडकवून ठेवला होता आणि त्या आराखड्यावर कशा प्रकारे राजकारण अर्थकारण चाललं होतं. आम्ही तो ताब्यात घेतला आणि त्याला मान्यता दिली. इतकी वर्ष अजित पवार हे सत्तेमध्ये होते पण पुण्याचा विकास आराखडा करू शकले नाही. आम्ही 1 वर्षाच्या आत या पुण्याचा विकास आराखडा त्या ठिकाणी करून दाखवला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर कशा प्रकारे आपण विकास करू शकतो हे देखील दाखवून दिलं. आता विकास आराखडा झाल्यानंतर त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून आरक्षण ताब्यात घ्यायची, ती आरक्षण ताब्यात येत नाहीत. लक्ष्मण भाऊंनी सांगितली गोष्ट खरी आहे. आम्ही अतिशय उत्तम अशा प्रकारची त्यामध्ये योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्याची जमीन जाते आहे त्याला देखील त्या ठिकाणी प्रश्न येणार नाही आणि महापालिकेवर देखील खर्च येणार नाही. अशा प्रकारची पॉलिसी TDRची आम्ही नव्याने तयार केली आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून आता महानगरपालिकांना आम्ही अशा प्रकारचं हत्यार त्यांच्या हातामध्ये दिलं आहे, अशा प्रकारचं उपकरण हे त्यांच्या हातामध्ये आम्ही दिलं आहे की ज्या उपकरणामुळे आज महानगरपालिका ही सगळी आरक्षणं ताब्यामध्ये घेऊ शकतात. आणि आता तर ती इतकी डायनामिक पॉलिसी झाली की अनेक ठिकाणी ज्याच्या जमिनीवर आरक्षण पडलाय तोच महानगरपालिकेकडे जातो आणि म्हणतो लवकर माझं तुम्ही आरक्षण ताब्यामध्ये घ्या. आता कोणालाही आपल्या जमिनीवर आरक्षण पडलाय याचं दुःख या नवीन पॉलिसीमध्ये होत नाही, पण ज्यांच्यावर जुनं पडलंय त्यांना मात्र निश्चितपणे अनेक प्रकारचे त्रास हे त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजे याकरता अतिशय महत्वाचे निर्णय आपण घेतले. आणि ज्यावेळी ह्या शहरांचा असा विस्तार होत गेला, आज पिंपरी चिंचवडची समस्या काय आहे आपण जर बघितलं तर इथल्या समस्या आहेत अनधिकृत बांधकाम, इथल्या समस्या आहेत झोपडपट्ट्या. आता ही जी अनधिकृत बांधकामामध्ये राहणारी लोक आहेत त्यांची चूक काय आहे? त्यांची चूक काय आहे? कारण ज्यावेळी ही बांधकामं होत होती त्यावेळी महानगरपालिकेने ती थांबवली नाही. ज्या बिल्डरांनी बांधली ते विकून निघून गेले. हा गरीब माणूस ज्यांनी आपल्या पदरचा पैसा खर्च केला, ज्यांनी आपल्या घामाच्या पैशातनं ते विकत घेतलं, आज त्याच्या डोक्यावर टांगती तलवार की तुम्ही अनधिकृत बांधकामामध्ये राहता, तुमचं बांधकाम तोडण्यात का येऊ नये. राज्य सरकारने निर्णय घेतला आणि मी खरोखरच या ठिकाणी लक्ष्मण भाऊंचं महेशदारांचं अभिनंदन करेन की इतका पाठपुरावा त्यांनी पहिल्या दिवशीपासून सुरू केला की या पिंपरी चिंचवडमध्ये जो सामान्य माणूस आहे त्याचं या ठिकाणी बांधकाम हे वाचलं पाहिजे. आणि मला देखील त्यांचं म्हणणं पटलं आणि आम्ही पॉलिसी तयार केली आणि या पॉलिसीमध्ये 2 गोष्टी आम्ही केल्या. एकीकडे जो हा गरीब माणूस आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम आमच्या पॉलिसीने केलं, पण भविष्यामध्ये कोणाला अशा प्रकारे गरीबाला फसवण्याचा या ठिकाणी धंदा करता येऊ नये, बिल्डरांना या ठिकाणी चांगभलं करता येऊ नये म्हणून त्याच पॉलिसीमध्ये टाकलं की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून जो सामान्य माणसाला या ठिकाणी फसवेल त्याला फौजदारी गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची तरतूद देखील आज आम्ही त्या नियमामध्ये केली. आणि मला विश्वास आहे की ते नियम लवकरच आम्हाला आता उच्च न्यायालयाकडून मंजूर करून मिळतील आणि त्यानंतर या पिंपरी चिंचवडमध्ये एकही या ठिकाणचं बांधकाम हे अवैध राहणार नाही. ती सगळी बांधकामं आम्ही नियमित करू आणि जो गरीब माणूस आहे ज्यांनी या ठिकाणी घामाच्या पैशातनं आपली घरं विकत घेतली आहेत त्यांना निश्चितपणे नियमित करण्याचं काम केलं जाईल. हे करत असताना जुन्या सरकारनं नियमितीकरण तर केलंच नाही. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जगताप साहेब आपले दादा तर किती पॉवरफुल होते हो, किती ताकदवर होते, जुन्या सरकारमध्ये त्यांचंच चालायचं. पण जुन्या सरकारनं काय केलं? जुन्या सरकारनं ही अतिक्रमणं नियमित करण्याकरता पॉलिसी तर तयार केलीच नाही, पण अनधिकृत बांधकाम हे जो बांधून निघून गेला त्याला तर पैसा मिळाला, पण त्याला जो राहायला गेला त्याच्याकडनं मात्र शास्ती कर वसूल करण्याचा निर्णय केला. आणि शास्ती कर म्हणजे काय म्हणतात त्याला? आम्ही ऐकलं होतं की जुन्या काळामध्ये जिझियाचा कर होता, जुन्या काळामध्ये सावकाराचा कर होता, जुन्या काळामध्ये सुलतानाचा कर होता.
सुलतानाचा, सावकाराचा आणि जिजिया कर हा देखील लाजेल अशा प्रकारचा शास्ती कर या पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रावर लादण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलं। आणि म्हणून या सामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे याकरता सातत्याने या ठिकाणी लक्ष्मण भाऊ, महेश दादा हे सातत्याने त्या ठिकाणी झगडत होते। आणि मला सांगताना आनंद वाटतो की या शास्ती कराच्या संदर्भातला निर्णय या राज्य सरकारनं घेतला आणि 600 चौरस फुटापर्यंत जे घर आहेत आणि ज्याच्यामध्ये जवळजवळ 60,000 घरं या ठिकाणी येतात त्यांना शास्ती करातनं मुक्ती देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं। त्याचा GR देखील आम्ही काढला। काही लोकांना शंका असेल तर माझ्याकडनं हा GR ते नेऊ शकतात। या GR मध्ये आम्ही अतिशय स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर आम्हाला कारवाई करायची आहे। ज्यांनी ते विकत घेतले, ज्यांची स्वतःची फसवणूक झाली त्यांच्यावर आम्हाला कारवाई करायची नाही आणि म्हणून त्यांना शास्ती करातनं मुक्ती देण्याचं काम आम्ही केलं। आणि त्यासोबत 600 ते 1000 चौरस फुटापर्यंत 50% आम्ही त्या ठिकाणी शास्ती कर केला आणि त्या माध्यमातनं या जिजिया करातनं आम्ही सामान्य जनतेला या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं। आजच मला कोणीतरी सांगितलं, म्हणाले कोणीतरी एक शिवसेनेचे खासदार आहेत का आमदार आहेत, त्यांनी सांगितलं की मी हा GRच निघाला नाही आणि हा GR निघाला नाही म्हणून बापटांनी हा GR निघालाय सांगितलं म्हणून बापटांच्या विरुद्ध आम्ही पोलीस तक्रार करू। खरं म्हणजे मी त्यांना एवढंच सांगतो, चुकूनही असं करू नका, कारण तुम्ही जर असं केलं तर तुम्ही जनतेची फसवणूक केली म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे तुमच्या विरुद्ध तक्रार या ठिकाणी दाखल करावी लागेल। कारण मी स्वतः या ठिकाणी हा GR घेऊन आलो आहे। खरं तर त्या दिवशी टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो GR अपलोड होऊ शकला नाही, पण तो GR त्या दिवशीच प्रसूत झाला, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला, महानगरपालिकांना तो पाठवला, तो लागू करणं देखील सुरू झालं। आणि या माध्यमातनं मला कधी कधी आश्चर्य वाटतं की राजकारणामध्ये आपण मतांकरता किती अंधळे होतो। आता भारतीय जनता पक्षानं या जिजिया कराला स्थगिती देऊन तो रद्द केला म्हणून पिंपरी चिंचवडची जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे जाईल, यामुळे काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग हा GRच निघाला नाही, हा कसा निघणार नाही, हे कसं होणार नाही। अरे बाबा, जर सामान्य माणसाला आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, तुम्ही आम्हाला शाबासकी द्या, तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं श्रेय तुम्ही घेऊन टाका, एखादं जुनं पत्र दाखवून द्या की आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यावर तुम्ही मतं मागा। पण सामान्य माणसाला आम्ही दिलासा देत असताना अशा प्रकारे त्याचा विपर्यास करणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि म्हणून निश्चितपणे आज या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात ही जी काही अनधिकृत बांधकाम आहेत त्याला नियमित करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं होईल आणि हे होत असताना नवीन अनधिकृत बांधकाम होणार नाहीत आणि जे करतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही, हा देखील निर्धार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी तयार झाली आहे। कामगारांची नगरी आहे ही, नगरी कामगारांनी तयार केलेली नगरी आहे, कामगारांच्या घामावर तयार झालेली नगरी आहे। इथली जी चमचमाट दिसते ही चमचमाहट, ही चमक ही कामगारांच्या भरोशावर तयार झालेली चमक आहे। आणि म्हणून या कामगारांना या ठिकाणी उत्तम घरं मिळाली पाहिजे। आज आपण बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात 30, 35, 40% लोक आज झोपडपट्टीमध्ये राहत आहेत। या झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे। माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली। मोदीजींनी सांगितलं की या देशातल्या प्रत्येक गरीबाला 2022 सालापर्यंत घर द्यायचं आहे। 2022 सालापर्यंत प्रत्येक गरीबाला या ठिकाणी घर मिळालं पाहिजे, हे मोदीजींचं स्वप्न आहे। पण बंधू भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ठरवलंय 2022 सालापर्यंत थांबायचं नाही आहे, 2019 सालापर्यंत आपल्याला या ठिकाणच्या प्रत्येक गरीबाला घर द्यायचं आहे। आणि हे घर देत असताना त्याची जात पाहायची नाही, त्याचा धर्म पाहायचा नाही, त्याचा पंथ पाहायचा नाही, त्याची भाषा पाहायची नाही, तो केवळ गरीब असला पाहिजे, अशा प्रत्येक गरीबाला आपल्याला घर द्यायचं आहे। आणि ही जगताप साहेब प्रधानमंत्री आवास योजना आहे, ही जुन्या सरकार सारखी इंदिरा आवास योजना नाही आहे की ज्याच्यामध्ये 10 घरं मिळाली, 5 घरं चेहरे पाहून पाहून दिली, 5 घरं कुठे गेले माहिती नाही। प्रत्येक गरीबाला या ठिकाणी आपल्याला घर द्यायचं आहे। मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो, खऱ्या अर्थानं या महानगरपालिकेची सूत्र
ही जनता आपल्या हातामध्ये देणार आहे आणि आपल्या हातामध्ये सूत्र आल्यानंतर प्रत्येक वर्डामध्ये जो बेघर आहे, जो गरीब आहे, याच्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही प्रस्ताव तयार करा. त्या प्रस्तावाला मान्यता मिळवून देण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी करू. कारण मोदीजींच्या या योजनेमध्ये कुठलंही बंधन त्यांनी ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला लागतील तेवढी घरं या ठिकाणी देण्याचं काम केलं जाईल आणि त्या माध्यमातून केवळ घरच दिवस नाही, त्या संदर्भात आज SRA सारख्या योजना आहेत की ज्या योजना योग्य प्रकारे जर वापरल्या तर या पिंपरी चिंचवड मध्ये देखील आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. मागच्या काळामध्ये मागच्या सरकारनं पुण्याच्या SRAचा बोजवारा केला आणि पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी SRAच्या योजनेच्या माध्यमातून गरीबाला घरं मिळाली पाहिजे याकरता चांगली नियमावली तयार करून प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे या राज्य सरकारच्या वतीनं येत्या काळामध्ये निश्चितपणे केलं जाईल. खऱ्या अर्थानं ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला की ज्या माध्यमातून कामगारांची नगरी म्हणून या नगरीला आपण ओळखतो आणि या नगरीतल्या कामगारांवर जेव्हा जेव्हा संकट येतं त्यावेळी भारतीय जनता पक्ष धावून जातो. आज आपल्या HAचे कामगार आहेत, HAच्या कामगारांना, हिंदुस्तान अँटीबायोटिकच्या कामगारांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाचं सरकार त्यांच्याकरता धावून आलं आणि यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये HAच्या कामगारांना 100 कोटी रुपये हे केंद्राच्या सरकारनं बजेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून त्यांचे जे उरलेले जे काही पैसे होते आज ते या ठिकाणी आहेत आणि ते देखील सरकारचं स्वागत करतायत. बंधू भगिनींनो, हे पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये घडलंय की केंद्रातल्या सरकारनं 100 कोटी रुपये HAच्या कामगारांकरता आपल्या बजेटच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि त्या कामगारांना देखील दिलासा देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून झालंय. आज या पिंपरी चिंचवडमध्ये, या पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी केलं पाहिजे अशा प्रकारची पिंपरी चिंचवडच्या लोकांची या ठिकाणी मागणी होती आणि माननीय पंतप्रधानांना आम्ही विनंती केली, तुम्ही आमची 10 शहरं निवडली, आम्ही पिंपरी चिंचवड आणि पुणे एकत्रितपणे पाठवलं, तुम्ही पुणे निवडलं आणि पिंपरी चिंचवड निवडलं नाही. आमच्या पिंपरी चिंचवडवर मोठा अन्याय झाला आणि म्हणून पुण्याच्या सभेमध्ये माननीय मोदीजींना, माननीय व्यंकय्याजींना मी विनंती केली, पिंपरी चिंचवड हे स्मार्ट शहर झालं पाहिजे याकरता पिंपरी चिंचवडचा समावेश त्या योजनेमध्ये आपण करा. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 7व्या दिवशी माननीय पंतप्रधानांच्या कार्यालयाने पत्र पाठवलं आणि पिंपरी चिंचवडचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलाय आणि आता त्या माध्यमातून पिंपरी चिंचवड देखील स्मार्ट शहर होणार आहे. या स्मार्ट शहराच्या माध्यमातून आपल्याला करायचं काय आहे? आपल्या सर्व्हिसेस आपल्याला स्मार्ट करायच्या आहेत, आपलं ट्रान्सपोर्टेशन आपल्याला स्मार्ट करायचं आहे. आज या माध्यमातून मेट्रो या ठिकाणी पोहोचलेली आहे. मेट्रोच्या माध्यमातून आज ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम उभी राहणार आहे. आपली बस सिस्टीम या ठिकाणी आहे. या सगळ्या सिस्टीम आपल्याला स्मार्ट करायच्या आहेत. स्मार्ट करायच्या म्हणजे काय तर ITचं एक पूर्ण बॅकबोन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून त्याच्या माध्यमातून जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट केव्हा यूज कराल, केव्हा त्याचा उपयोग कराल, जर तुमच्या मोबाईलवर तुम्ही बटन दाबल्याबरोबर तुम्हाला कळेल की तुमच्यापासून बस स्टॉप किती दूर आहे, त्या बस स्टॉपवर गेल्यानंतर जर तुम्हाला कळेल की येणारी बस किती मिनिटात येणार आहे, त्या बसमध्ये जागा आहे की नाही, हे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कळलं तर तुम्ही बस स्टॉपवर थांबाल आणि बस स्टॉपवर थांबल्यानंतर कधी बस येणार आहे हे माहितीच नसेल तर तुम्ही थांबणार नाही. त्या बसपासून मेट्रोच्या स्टेशनपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळाली आणि तुम्हाला जर एंड टू एंड सोल्युशन मिळालं, पिंपरी चिंचवडमधनं पुण्याला जायचं आहे, पुण्यावरनं अजून तिसरीकडे जायचं आहे, याकरता सगळी जर सीमलेस कनेक्टिव्हिटी तयार झाली आणि ती कनेक्टिव्हिटी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला जर लाभली तर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर कराल. आज पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर होत नसल्यामुळे सर्वात जास्त वाहनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठं कंजेशन आपल्याला पाहायला मिळतं. पण देशाचं सरकार असेल, राज्याचं सरकार असेल, या सरकारच्या माध्यमातून आज ट्रान्सपोर्टेशनचं, पब्लिक ट्रान्सपोर्टचं सबलीकरण आपण सुरू केलं आणि मी आपल्याला दाव्यानं सांगतो, पुणे महानगरपालिकाही आपल्या हातात येणार आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाही आपल्या हातात येणार आहे आणि या 2 महानगरपालिका हातात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही करायचं आहे तर PMPL ही मजबूत करायची आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी एक एफिशियंट बस सिस्टीम, एफिशियंट मेट्रो सिस्टीम, या दोन्ही सिस्टीम तयार करून या दोन्ही सिस्टीमचं इंटिग्रेशन करायचं आहे आणि ते इंटिग्रेशन केल्यानंतर सिंगल तिकीटवर त्या दोन्ही सिस्टीमला आपल्याला आणायचं आहे. ज्या प्रकारे मुंबईमध्ये आम्ही अशा त्या ठिकाणी करतो
की मुंबईमध्ये मेट्रो आहे, त्या ठिकाणी मोनो आहे, त्या ठिकाणी रेल्वे आहे, त्या ठिकाणी बस आहे, या चारही सिस्टीमचं इंटिग्रेशन करून एक तिकीट काढलं की त्या तिकिटावर तुम्ही बसमध्ये बसू शकता, मेट्रोतही बसू शकता, रेल्वेतही बसू शकता आणि मोनोतही बसू शकता. अशा प्रकारचं इंटिग्रेशन हे या ठिकाणी करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आज आपल्या ज्या सगळ्या सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहेत या सगळ्या मोबाईलवर आल्या पाहिजे. त्याकरता आपलं शहर वायफाय झालं पाहिजे. मुंबई शहर हे देशातलं पहिलं वायफाय शहर आम्ही केलं. आता पुणे शहर करतोय, नागपूर शहर करतोय, नाशिक करतोय, पिंपरी चिंचवड देखील आम्ही वायफाय शहर केल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता देखील आता व्यवस्था आम्ही उभ्या करू आणि त्या माध्यमातून इथलं जे ट्रॅफिक कंट्रोल आहे, आज बघा पुण्याचं आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही नेटवर्क हे 6 महिन्यामध्ये उभं केलं आणि त्या माध्यमातून आज ट्रॅफिकचा कंट्रोल देखील आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून करतोय. आपली शहरं आधुनिक झाली पाहिजे. आता या ठिकाणी या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीने जर सिग्नल तोडला तर त्याला पोलिसाला अडवावं लागत नाही. थेट कॅमेरा त्याच्या नंबर प्लेटचा फोटो घेतो, त्या आरटीओचा जो डेटा आहे त्यातनं त्या नंबर प्लेटचा मालक कोण आहे त्याचं नाव काढतो आणि तो मालक घरी पोहोचायच्या आधी त्याच्या मोबाईलवर त्याला चालान पाठवून देतो. मुंबईमध्ये 1.5 लाख असे चालान त्या ठिकाणी आम्ही पाठवलेले आहेत. ही गोष्ट खरी आहे की काही तरुण आमच्यावर नाराज होतील, पण तरी देखील नियम पाळलेच पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारची पद्धत ही स्मार्ट शहराच्या अंतर्गत या ठिकाणी सुरू करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना खऱ्या अर्थानं आरोग्य सेवा उत्तम झाली पाहिजे, आरोग्य सेवेचा विस्तार झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे ही शासनाची इच्छा आहे. आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आपल्या महानगरपालिकेचा जो दवाखाना आहे YCM, बरोबर, या YCM ला आम्ही मेडिकल कॉलेज मध्ये परिवर्तित करू आणि या पिंपरी चिंचवडला मेडिकल कॉलेज देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल. खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. सर्वच गोष्टी मी बोलणार नाही, पण काही गोष्टी मात्र या ठिकाणी बोलल्या पाहिजेत. ज्या प्रकारे या पिंपरी चिंचवडची सत्ता गेले अनेक वर्ष चालली होती, रिमोट कंट्रोलनी सत्ता चालवायचा प्रयत्न काही लोक करत होते. त्यांच्या रिमोट कंट्रोलला कंटाळून जे विकास करणारे लोक होते ते हळूहळू रिमोट कंट्रोल मधनं बाहेर यायला लागले. पहिल्यांदा लक्ष्मण भाऊंनी रिमोट कंट्रोल जुगारून दिला, महेश दादांनी रिमोट कंट्रोल जुगारून दिला, आजमबाईंनी रिमोट कंट्रोल जुगारून दिला. आता रिमोट कंट्रोल मध्ये राहणारे हे राष्ट्रवादीत राहिले आणि ज्यांना रिमोट कंट्रोल मंजूर नाही ते आमच्या सोबत आले. कारण विकासाकरता रिमोट कंट्रोल चालत नाही. विकासाकरता लोकांच्या मनातलं काय आहे ते समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून ज्या प्रकारे या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार झालेत, या ठिकाणी खरंच बापट साहेब आपण सांगत होतात की आमच्या वारकऱ्यांना देवाची जी मूर्ती दिली, विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये देखील भ्रष्टाचाराचं काम या ठिकाणी केलं. पण तिथेच हे थांबले नाहीत. एकीकडे विठ्ठलाच्या मूर्ती देण्यामध्ये, विठ्ठलाला त्या ठिकाणी वारकऱ्यांना देण्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि दुसरीकडे विद्युत दाहिनीमध्ये देखील भ्रष्टाचार केला. आता मसनघाट देखील जे सोडत नाही ते नेमकं काय सोडणार आहे हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अशा लोकांना त्यांच्या सत्तेला असा विजेचा झटका द्या की पुढची 5 वर्ष त्यांना तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही. या भ्रष्टाचारी लोकांना आम्ही सोडणार नाही. यांच्या भ्रष्टाचाराची पूर्ण चौकशी या ठिकाणी या महानगरपालिकेतला एक एक पैसा तुम्ही दिलेला पैसा आहे, तुमच्या टॅक्सचा पैसा आहे. हा पैसा या ठिकाणी तो नीट कामी आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणचं जे काही स्पेशल ऑडिट या ठिकाणी मागणी आमच्या जगताप साहेबांनी केलेली आहे ते निश्चितपणे करण्यात येईल. आणि ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय त्या त्या भ्रष्टाचारांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय. आज देश बदलतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाई माझ्या समोर आहे. या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आज ही उद्योगाची नगरी आहे. या उद्योगाच्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य प्रशिक्षण झालं पाहिजे. माननीय मोदीजींनी कौशल्य प्रशिक्षणाचा एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. याकरता कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था आपण उभी केली आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे. पण केवळ कौशल्य प्रशिक्षण करून चालणार नाही, त्यासोबत या तरुणाईला कर्ज देखील मिळालं पाहिजे.
माननीय मोदीजींनी मुद्रा बँकेची योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं छोटी छोटी कामं करणार आहे, ITI, स्कूटर मेकॅनिक आहे, मोटर मेकॅनिक आहे, चहावाला आहे, पानठेलेवाला आहे, हातठेलेवाला आहे, या प्रत्येक गरीबाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे. हा गरीब जर त्या ठिकाणी बँकेमध्ये गेला तर पहिले चपराशीच त्याला हात येऊ देत नव्हता. चुकून जर आतमध्ये गेला तर मॅनेजर त्याला विचारायचा तुझ्याजवळ तारण आहे का, तुझ्याजवळ गॅरंटर आहे का. तो म्हणायचा माझ्याजवळ तारण नाही, माझ्याजवळ गॅरंटर नाही. मग बँकेचा मॅनेजर त्याला म्हणायचा हम आपके है कोण, आणि तुला या ठिकाणी कर्ज मिळू शकत नाही. पण मोदीजींनी सांगितलं या गरीबाला कर्ज दिलं पाहिजे. हा जो आमचा तरुण आहे, ज्याच्या हातामध्ये हुनर आहे, ज्याच्याजवळ कौशल्य आहे, याला 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून मुद्रा योजनेतनं आता या ठिकाणी होत आहे. आणि बघा मोदीजींनी नोटाबंदी केली आणि नोटाबंदीनंतर देशाच्या बँकांमध्ये 10 लाख कोटी रुपये आले. आजच आपल्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं 40% पैसा असा आहे जो पैसा अनअकाउंटेड आहे, त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा आज देशाच्या बँकेमध्ये आलाय. आणि हा पैसा आल्याबरोबर मोदीजींनी ज्या योजना घोषित केल्या त्यात सगळ्यात महत्वाची योजना जर काही असेल तर या देशामध्ये तरुणाईला जे मुद्रा बँकेचं कर्ज द्यायचं होतं त्याच्याकरता मागच्या वर्षी 1,20,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती. ती तरतूद वाढवून 2,40,000 कोटीची म्हणजे दुप्पट तरतूद या ठिकाणी केली. आता आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळणार आहे, त्यांना बिना तारण बिना गॅरंटरचं कर्ज मिळणार आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार देखील उभा होणार आहे. आणि म्हणून देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय. या महाराष्ट्रामध्ये एक पारदर्शी प्रामाणिकतेचं राजकारण आम्ही सुरू केलंय. या महाराष्ट्रामध्ये राईट टू सर्व्हिसेस ऍक्टच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आमच्या महानगरपालिका या सिस्टीम्सवर आल्या पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतोय. लोकांना कुठल्याही परिस्थितीत कार्यालयात जायचीच आवश्यकता पडू नये, त्यांची सगळी कामं ही मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. हे सगळे प्रयत्न खऱ्या अर्थानं त्याच वेळी यशस्वी होतील ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये आपण एखादी सत्ता द्याल. आणि मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलोय, तंगड्यात तंगड फसवू नका. आता एक हाती सत्ता आमच्या हातामध्ये द्या, आम्हाला या ठिकाणी परिवर्तन करायचंय. मी तुम्हाला विश्वास देतो पिंपरी चिंचवड हे शहर पुणे शहराच्या छायेमध्ये वावरतं, पण पिंपरी चिंचवडचं स्वतःचं अस्तित्व आहे. आता ते अस्तित्व दाखवण्याकरता या ठिकाणी वेगळं पोलीस आयुक्तालय देखील आम्ही देतो आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो पुणे हे तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर आहेच, पण पुण्याच्या छायेमध्ये पिंपरी चिंचवडला आम्ही ठेवणार नाही. स्वतंत्रपणे पिंपरी चिंचवड हे देखील महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर असेल, एक आधुनिक शहर असेल, एक औद्योगिक शहर असेल, सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारं शहर असेल. त्याकरता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी रिपाईच्या उमेदवारांना निवडून द्या. कमळाचं बटन दाबा, आमच्या उमेदवारांच्या चिन्हाचं बटन दाबा आणि या ठिकाणी एखादी सत्ता आमच्या हातामध्ये द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.